गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या कान्हा बाळा, मच गया शोर सारी नगरी रे यासह विविध गीतांच्या तालावर बेधुंद नाचणाऱ्या तरुणाईच्या साक्षीने शहर आणि परिसरात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर अमितभाई पटेल आणि राज शेठ गफ्फार यांच्या वतीने मालेगाव स्टँड येथील इंद्रकुंड मित्रमंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख मार्गदर्शक मामा राजवाडे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली उत्सव साजरा करण्यात आला। इंद्रकुंड परिसरात सायंकाळी 7 वाजेपासून नागरिकांनी तुफान गर्दी केली होती। डीजेवर विविध गाण्यांवर तरुणाई बेफामपणे नृत्याचा आनंद घेत होती। यातच वरुण राजा ही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने दहीहंडी उत्सवाला अधिकच रंगत येत गेली। यावेळी भोईराज गोविंदा पथकाने चित्तथरारकपणे मानवी थर रचित दहीहंडी फोडली। यावेळी आयोजकांच्या वतीने भोईराज गोविंदा पथकाला रोख रक्कम आणि चषक देण्यात आला। सदर बक्षीसची रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरली जाणार असल्याची माहिती भोईराज गोविंदा पथकाकडून घेण्यात आली। पथक आहे आपला, कुठून आलेले आपण? आमचं भोईराज गोविंदा पथक आहे जुन्या नाशकातलं आणि नाशिक जिल्ह्यातलं पहिलंच आहे गोविंदा पथक। या दहीहंडीचे जे काही आम्ही दहीहंडी फोडतो, जेवढे तरुण वर्ग जुन्या नाशकातले एकत्र येऊन ते सर्व पैसे आम्ही चॅरिटी करतो हे सगळ्यांना माहिती आहे। आणि यावेळेची पण यंदाची जेवढा सगळा निधी येणार आहे जो गोळा होणार आहे, बांगलादेशवरती हिंदूंवरती अत्याचार झालेला आहे, त्यातल्या किमान 5 ते 10 तरी कुटुंबाचं आम्हाला पुनर्वसन करायचं आहे। त्याकरता आम्ही हे पथकाचं नियोजन केलेलं आहे आणि यावर्षीचा सगळा निधी आम्ही त्यांना किती थर लावले तुम्ही? 7 च्या वतीने दरवर्षी आयोजित करणाऱ्या दहीहंडी उत्सवात अतिशय चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो। यावर्षी राजभाऊ गफ्फार व त्यांच्या मित्रमंडळाने अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे। अमितभाऊ पटेल, राजभाऊ गफ्फार व सर्व इंद्रकुंड मित्रमंडळाने अतिशय चांगलं नियोजन केलं आहे। या ठिकाणी विशाल भाऊ गोवर्धने, विशाल भाऊ देशमुख, मामाजी राजवाडे, आदरणीय आमदार राहुल डिकले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगला कार्यक्रम झालेला आहे। दरवर्षी हे चांगले कार्यक्रम करत असतात। याही वर्षी त्यांनी चांगला कार्यक्रम केलेला आहे। सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो व त्यांना खूप चांगल्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। मंडळातर्फे भोईराज गोविंदा पथक व आमचे सगळे सहकारी कार्यकर्ते, आमचे मंडळाचे मार्गदर्शक मामाजी राजवाडे, अजय भाऊ बापूर आणि जे काही सगळे आलेले होते, जमलेले होते, त्यांनी इथं खूप चांगला आम्हाला सहभाग घेतलेला आहे। त्यासाठी मी मंडळाकडनं सगळ्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो। यावेळी प्रमुख मार्गदर्शक मामा राजवाडे, अजय भाऊ बागुल, माजी नगरसेविका कविताताई कर्डक, योगेश मिसाळ, गोवर्धने भाऊ, अमित भाऊ पटेल, राज शेठ गफ्फार आदींसह तन्मय जैन, संदीप पटेल, अथर्व गायकवाड, प्रथम ठाकरे, अथर्व आहेर, नितीन खाने, सागर बाविस्कर, मंगेश ठाकरे, ऋतिक खवाडिया आदी मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे आयोजन अमित भाऊ पटेल आणि राज शेठ गफ्फार यांच्या सहकार्याने संपन्न करण्यात आले। नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक।